हे हॅलो एव्हरीवन. तर बऱ्याच दिवसापासून मला एक कमेंट सारखी येत होती की ताई तुझं साडीचं कलेक्शन दाखव. मला डीएम्स देखील खूप आलेत, पण खरंच मला वेळ भेटत नव्हता, त्यासाठी खरंच सॉरी. आणि फायनली आज मी तुमच्यासोबत माझं साडी कलेक्शन शेअर करणार आहे. तर चला सुरू करूया. तर ही आहे फर्स्ट साडी, जी की मी माझ्या एंगेजमेंटला वेअर केली होती आणि खरंच खूप सुंदर साडी आहे. ह्याची बॉर्डर आणि कलर तर एवढा सुंदर आहे ना, आणि ती वेअर केल्यानंतर देखील खूप सुंदर दिसते. आणि त्याचा पदर देखील तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर आणि वर्क केलेलं आहे. ह्याच्यावरती पिकॉकचं वर्क झालेलं आहे आणि खूप छान दिसते साडी. ही सेकंड साडी, ही मी माझ्या हळदीसाठी घेतली होती. बरेच जण ना त्यांच्या हळदीमध्ये ग्रीन साड्या वेअर करतात, पण ऍक्च्युली मी माझ्या हळदीमध्ये मी येलो साडीच वेअर केली होती आणि ती सुद्धा मी ऑफलाईन स्टोर मधूनच घेतलेली आहे. खूप सुंदर आहे, हेवी आहे, थोडी बॉर्डरच हेवी आहे. बाकी साडी एकदम, साडीचा कपडा एकदम मऊ आहे. जसा आपण घालू ना तशी ती चापून चोपून बसते. ही आहे थर्ड साडी. ही जी की मी ना माझ्या प्री वेडिंग शूट साठी मी वेअर केली होती. तर मला खूप कलर आवडला होता आणि मी जेव्हा ही साडी त्यांनी मला घेतली होती ना, तेव्हा मी ठरवलं होतं की मी माझ्या प्री वेडिंग साठी ना ही साडी वेअर करेल. मी तुम्हाला याचे काही फोटोज देखील शेअर करेल ह्या साडीवरचे. पण साडीचा कलर आणि बॉर्डर एवढी सुंदर आहे. घातल्यानंतर पण ती एकदम चापून चुपून बसते आणि एकदम मऊ कापड आहे. म्हणजे सगळ्या साड्यांचं कापड ना एकदम मऊ आहे. फक्त त्याचे जे काठ आहेत ना ते एकदम सरळ राहतात, थोडेसे ब्रॉड असतात. नाहीतर साडी एकदम मस्त आहे आणि वेअर करण्यासाठी खूप चांगली आहे. आणि फायनल, मी जी दिवाळीमध्ये साडी वेअर केली होती ना, त्या साडीची लिंक एवढ्या जणांनी मला मागितली आणि मला खूप डीएम्स आले होते की ताई त्या साडीची लिंक दे. तर खरंच आय एम रिअली सॉरी, त्या साडीची लिंक माझ्याकडे नाही, कारण मी ही साडी ना ऑफलाईन स्टोर मधून घेतलेली आहे. तिचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता. घातल्यानंतर इतकी सुंदर दिसत होती. कदाचित तुम्ही माझी दिवाळीची व्हिडिओ पाहिली असतील तर तुम्हाला ती माहिती असेल मी वेअर केलेली साडी. आणि इतकी सुंदर वाटत होती. आणि या साडीवरचा ब्लाऊज देखील जो होता त्याच्याबद्दल सुद्धा मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या. तर तो ब्लाऊज सुद्धा मला माझ्या मम्मीने शिवून दिला होता. आणि ही गिफ्ट आलेली म्हणजे माझ्या मम्मीने मला दसऱ्यासाठी साडी घेतली होती, पण त्यावेळेस काय मला घालणं झालं नाही, त्यामुळे मी दिवाळीला, लक्ष्मीपूजनला ही साडी वेअर केली होती. आणि खरंच मला अशी साडी जर का कुठे ऑनलाईन दिसली तर मी त्याची लिंक नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हा आहे त्या साडीवरचा ब्लाऊज. ऍक्च्युली बॅकलेस आहे तो ब्लाऊज पूर्ण. लॉंग बाह्य आहे ते. समोरची डिझाईन देखील असा व्ही गळा आहे आणि खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. तुम्हाला या साड्यांपैकी कोणती साडी जास्त आवडली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.